प्रधानमंत्री फसल बीमा योजना मुझे बताते हुए खुशी है कि दुनिया की सबसे बड़ी फसल बीमा योजना है। इसमें अब लोनी जो किसान हैं उनके आवेदन 8,76,00,000 और जो नॉन लोनी किसान हैं उनके 5,52,00,000 हैं। मुझे खुशी है ये बताते हुए कि लगभग 14,28,00,000 किसानों ने आवेदन किया है और बीमित क्षेत्र भी बढ़कर 6,02,00,000 हेक्टर हो गया है, 602 लाख हेक्टर हो गया है और सकल बीमित राशि भी 2,73,049 करोड़ रुपए हुई है। 4 करोड़ किसानों को लाभ मिला है और योजना के प्रारंभ से अब तक 1,70,000 करोड़ रुपया क्लेम के रूप में किसान भाइयों को दिया जा चुका है। मित्रों, प्रधानमंत्री जी के नेतृत्व में किसान कल्याण की और कृषि के क्षेत्र में विकास की हमारी 6 सूत्रीय रणनीति है। नंबर 1, उत्पादन बढ़ाना। पर हेक्टर उत्पादन या पर एकड़ उत्पादन और कैसे बढ़ सकता है, यह सरकार की रणनीति है। उसके लिए अच्छे बीज आईसीआर लगातार रिसर्च करके उन्नत बीजों की वैरायटी रिलीज करती है। सूक्ष्म सिंचाई योजना, मैकेनाइजेशन, टेक्नोलॉजी का उपयोग, नई कृषि पद्धतियां, अनेकों दिशाओं में हम काम कर रहे हैं। दूसरा, उत्पादन बढ़ाने के साथ साथ उत्पादन की लागत कैसे घटे, क्योंकि उत्पादन बढ़ा और लागत नहीं घटी तो भी काम बनेगा नहीं। कृषि में आय तेजी से बढ़ाना है तो उत्पादन की लागत घटानी होगी। मित्रों, आप जानते हैं, इसलिए प्रधानमंत्री जी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि प्रारंभ की और मुझे बताते हुए खुशी है कि अब तक 18 किस्तों में लगभग 11 करोड़ किसानों को 3,46,000 करोड़ रुपए से ज्यादा की राशि उनके अकाउंट में, उनके खातों में डीबीटी के माध्यम से सीधे डाली गई है। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आता आतुरता आहे ते 19व्या इन्स्टॉलमेंटची म्हणजे 19व्या हप्त्याची। नुकतेच आपण जो व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानजींनी सांगितलं आहे की आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 इन्स्टॉलमेंट भेटले आहेत, म्हणजे 18 हप्ते पीएम किसान योजनेचे भेटले आहेत। पण पीएम किसान 19वा हप्ता कधी भेटणार आहे व शेतकऱ्यांना दुप्पट पैसे मिळणार का, आता सविस्तरपणे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांच्या माध्यमातून समाजातील मोठ्या वर्गाला लाभ मिळत आहे। दरवर्षी करोडो लोकांना या योजनेचा लाभ मिळतो। जसे की वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत, लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर इथे पीएम किसान योजना आहेत, त्यानंतर सावित्रीबाई फुले योजना आहेत, अशा विविध योजना आहेत जेणेकरून जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे लाभ मिळत आहे। त्यापैकी काही योजनांमध्ये अनुदान दिले जाते तर काही योजनांमध्ये आर्थिक लाभ दिला जातो। जसे की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, या योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत त्यांना लाभ दिला जातो। तुम्हीही शेतकरी असाल तर या योजनेत सहभागी होऊन लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात। या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात आणि या पैसे प्रत्येक 2,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात, म्हणजे 6,000 रुपये तुम्हाला मिळतात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये। यावेळी 19वा हप्ता दिला जाणार आहे, म्हणजे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात। आतापर्यंत एकूण 18 हप्ते जाहीर झाले आहेत आणि आता 19व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे कधी मिळणार आहे। नवीन वर्ष सुद्धा सुरू झाले आहे, संक्रांत सुद्धा येत आहे, तर कधी येणार आहेत। योजनेअंतर्गत प्रत्येक हप्ता 4 महिन्यात दिला जातो। 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता। 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18वा हप्ता देण्यात आला होता। त्यानुसार 19वा हप्ता जाहीर होण्यासाठी 4 महिन्यांचे कालावधी जानेवारीत पूर्ण होत आहे। त्यामुळे आपण अपेक्षा करू शकतो की फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 19वा हप्ता मिळू शकतो।
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संसदीय समितीने शिफारस केली आहे. त्यामध्ये किसान सन्मान निधीची रक्कम वाढवण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी जी रक्कम आहे ती 6,000 रुपये होती, पण आता 6,000 वरून 12,000 पर्यंत वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. तर आता शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे की 6,000 मिळणार का 12,000. तर PM किसान योजना 19व्या हप्त्याची तारीख आणि रक्कम आपण सविस्तरपणे पाहून घेऊया. तर रक्कम 6,000 वार्षिक आहे, तर 2,000चे 3 हप्ते रक्कम वितरित केली जाणार आहे. आपण अपेक्षित करू शकतो की फेब्रुवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात 19वा हप्ता मिळू शकतो. मागील हप्ता 18वा हप्ता 15 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. आता इथे पात्रता काय असणार आहे, तर शेतकरी कुटुंब पाहिजे आहे, म्हणजे त्यामध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुले अशी ही फॅमिली पाहिजे आहे. त्यानंतर 2 हेक्टरपेक्षा कमी तुम्हाला जमीन पाहिजे आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे ओळखले जाते. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे इथे काय असणार आहे, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमिनीच्या मालकीची कागदपत्रे, मोबाईल नंबर आणि अर्ज प्रक्रिया इथे करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in जी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते नक्कीच एकदा चेक करायचं आहे. नवीन शेतकरी नोंदणीवरती क्लिक करायचं आहे. वैयक्तिक तपशील भरा पूर्णपणे. त्यानंतर बँक खात्याची संपूर्ण माहिती भरायची आहे. तुम्हाला जमिनीची नोंदणी करायची आहे. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुमचे OTP येईल, ते सहपडताळणी करावी लागणार आहे. हे सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच चेक करून घ्या. असेच वेगवेगळ्या योजना रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.